व्याख्यानमालेतील 47वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी माननीय कर्नल आनंद गोविंदराव देशपांडे यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत। या प्रसंगी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग व सर्व हितचिंतक यांचे ऑनलाईन व्याख्यानमाला सत्रात मी सहर्ष स्वागत करतो। आजचे व्याख्याते माननीय कर्नल आनंद गोविंदराव देशपांडे पेठे विद्यालयाचे 1963च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत। नाशिकचे माजी खासदार व नाशिक एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष खासदार कैलासवासी गोह देशपांडे यांचे ते सुपुत्र आहेत। पेठे विद्यालयाच्या शालेय समितीचे ते सदस्य आहेत। कुटुंबातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा त्यांना मिळालेला होता। म्हणूनच देश सेवेचा व्रत अंगीकारण्यासाठी त्यांनी भारतीय संरक्षण दलात सहभागी होण्याचा निर्धार घेतला। पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1970 साली भारतीय सैन्य दलात प्रवेश घेतला व 29 वर्षे सैन्य दलात आपली उत्कृष्ट सेवा बजावली। सैनिक हा देशाचा खरा नायक आहे, अशीच ओळख माननीय कर्नल आनंद देशपांडे सर यांची आहे। आपल्या अतुलनीय शौर्य व पराक्रमासाठी नावलौकिक असलेल्या 19 मराठा लाईट इन्फंट्री या दलाचे त्यांनी नेतृत्व केले आहे। लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण, याचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे। हे खूप गौरवास्पद आहे। कर्नल आनंद देशपांडे यांनी मराठा रेजिमेंटल सेंटर येथे मुख्य प्रशिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे। दहशतवाद विरोधी कार्य, बॉम्ब निकामी करणे, पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशन, होस्टेज रेस्क्यू मिशन अशा आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या NSG कमांडो दलात सरांनी उल्लेखनीय कार्य केले आहे। सैन्य दलातून निवृत्तीनंतर देखील त्यांनी भोसला सैनिक स्कूल येथे व्यवस्थापक मंडळावर त्यांनी काम केले आहे। भोसला मिलिटरीचे ते चेअरमॅन पदी होते। त्याचप्रमाणे 182 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयात कुशल पदाधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती। सावनाचे ते कार्याध्यक्ष यापदी होते। राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन करण्याचे मोठे योगदान त्यांनी केले आहे। आज देखील ते नियमित व्यायाम, वाचन, करिअर विषयक मार्गदर्शन व सामाजिक अशा अनेक क्षेत्रात सक्रिय आहेत। अत्यंत स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय असलेले कर्नल आनंद देशपांडे आज आपल्या व्याख्यानातून भविष्याकडे झेपावताना या विषयांतर्गत करिअर विषयक मार्गदर्शन करणार आहेत। उपस्थित शिक्षकांनी हा विषय गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवावा ही नम्र विनंती। मी कर्नल आनंद देशपांडे सर यांचे संस्था आणि शाळा यांच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी ही नम्र विनंती करतो। माननीय कर्नल आनंद देशपांडे सर। नमस्कार। आता माझी ओळख झाली की ऑफिशियल वर्क म्हणा किंवा सर्वसाधारण म्हणा, काय झालं, मला जास्त असं भाषण देण्याची सवय नाही, परंतु तुमच्या सर्व शिक्षक, पेठे हायस्कूलचे मुख्याध्यापक, ऑफिसर, पाडवले सर, या सगळ्यांच्या आग्रहामुळे मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि मला इथे येऊन भाषण द्यायला लागले। माझी जी ओळख करून दिली त्यात थोड्याशा ज्या गोष्टी जनरली आपण सांगत नाही, त्या म्हणजे मी आपल्या पालकांमध्ये काही शिक्षणात 10वी फ माहिती आहे, म्हणजे जो हुशार नसलेला मुलगा, साधारणपणे 40-45% मार्क होणारा, त्याच्यात मी होतो। ज्याला अभ्यासात कमी इंटरेस्ट आहे असा मी मुलगा होतो। आणि मी हे जे पुढे करू शकलो, काय जे काय आपण म्हणता की मला वाटतं मी चांगली कामगिरी केली, ते कसं झालं याचा फायदा तुम्हाला मिळावा म्हणून मी आज इथे काही गोष्टी तुमच्या पुढे मांडणार आहे। सगळ्यात पहिले म्हणजे
आता अशी एक परिस्थिती आली की जनरली आपला मुलगा किंवा कोणीही माणूस मुलगा साधारणपणे 10वी पास झाल्यानंतर किंवा 11वी 12वी झाल्यानंतर विचार करतो की मला इंजिनियर व्हायचंय का, मला कुठे ऍडमिशन मिळेल, त्यासाठी मला काय करायला लागेल. आणि मग त्याला समजतं की आपल्या हातनं गाडी आधी सुटलेली. माझ्यावर पण अशीच वेळ येणार होती. मला माझ्या वेळेस एक होतं की आम्हाला कुठेही ऍडमिशन मिळायचं. ऍडमिशन मिळणं खूप सोपं होतं. म्हणजे असं म्हटलं तर हा विनोद होणार नाही की कॉलेजच्या सायकल स्टँडवर आम्ही जायचो आणि तिथे बोलवण्याचे, अरे मी कॉमर्सला चाललोय, मी आर्टला चाललोय, मी इंजिनिअरिंगला जाणार आहे, मी वकील होणार आहे, वगैरे वगैरे. आणि हे करताना माझ्या लक्षात आलं की इथे काहीतरी चुकतंय. आणि म्हणून माझी सर्व पालकांना एक विनंती आहे की मी जेव्हा आर्मीत गेल्यानंतर हे शिकवण्याची माझ्या वेळ आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की इतर देशांमध्ये आणि भारतात चांगले लोक हे आपल्याला किती आधी करतात आणि आपल्या सर्वांमध्ये मध्यम वर्गीय लोकांमध्ये एक आपल्याला चांगला चुकून झालेल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो. तर केव्हा मुलांनी मनात घ्यावं, तर पालकांवर अवलंबून आहे की सगळ्यात ज्या आत्ताच्या मुलांना त्रास होतो त्यात म्हणजे आपलं एक शरीरामध्ये बायोलॉजिकल क्लॉक असतो. माझ्या बरोबर म्हणजे मी 63 साली 63-64च्या बॅचला होतो, ते जवळजवळ 75च्या बॅच पर्यंत जी तुम्ही मुलं पाहिली की त्याच्या पुढचे पाहिली, तर आम्ही सगळे नाशिकचे लोक जनरली 5-5:30च्या आधी उठायचो. आमच्या शरीराला ते वळण पडलं होतं आणि घरातले सिनियर लोक झोपल्याच्या आधी आम्ही कधी झोपायचो नाही. आपलं जो शरीर धर्म आपण ज्याला म्हणतो त्याच्या इतक्या पक्क्या सवयी होत्या की आम्हाला शाळेमध्ये कधीही असं मोठ्या कामासाठी टॉयलेटला जायला लागायचं नाही. आणि एक काटकपणा होता, बाहेर जायला आम्ही 15-20 किलोमीटर चाललं हे काही विशेष नव्हतं. तर आता काय झालंय की आताच्या मुलांना हा एक शरीराला एक सवय पडते की हा माणूस सकाळी टॉयलेटला जाईल, नंतर आंघोळ करेल, इतक्या वाजता ब्रेकफास्ट, नाहीतर 11 वाजता जेवण, 4 वाजता चहा आणि रात्री जेवण 8ला 10ला झोपेल. आपले आत्ताची जी माझी जी पिढी होती त्यांना इतकी सवय होती की आमचं शरीर याला एकदम साथ द्यायचं. आता काय झालंय की ही साथच नाहीये, कारण घरं लहान झाली आणि सगळ्या सोयीसुखीचा अवलंब आहे. कोणी 11ला उठतं, कोणी 10ला उठतं, कोणी 5ला उठतं, कोणी 12 वाजता झोपतं. आणि सुदैवाने आम्हाला तेव्हा टेलिफोन नव्हते, लॅपटॉप नव्हता, टीव्ही नव्हता, तर अशा अनेक गोष्टी आम्हाला नव्हत्या. त्यामुळे आम्हाला रात्री वाचायची सवय लागली. माझं इतिहास वाचला मी नाथ माधव पासून, शिवाजी हे पुस्तक, नंतर झुंजार. पण हळूहळू जसे तुम्ही मोठे होता तसंच तुम्हाला कळतं की याच्या पुढे जास्त जग आहे. आणि दुसरं काय कळतं माहितीये का की कुठेही मी किल्ल्यावर गेलो तर नाथ माधवनी हे सांगितलं म्हणजे असलंच पाहिजे. झुंजार कुठेही 10 मिनिटं झोपू शकतो, 10 मिनिटांना ताजा ताजा होऊ शकतो, आपण का होऊ शकत. तर अशी कुठेतरी ही आमच्या सुरुवात झाली होती. आणि मी जेव्हा आर्मीमध्ये गेलो, काही कारणांनी मी शिकवायला लोकांना सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे मुलांचं वळण असं आहे की ज्यांचं बॉडी क्लॉक व्यवस्थित काम करते, म्हणजे 5ला उठून 5:15, 5:30 ते 6:30ला जो आमचा फिजिकल ट्रेनिंगचा क्लास असतो पळायचा, तर हे मुलं कधीही त्यांना असं आज माझं पोट खराब आहे, माझं डोकं दुखतं असं सांगायचे नाही. आणि आता तुम्ही IIT मध्ये जा, कुठेही जा, ह्या क्षुल्लक गोष्टीचा खूप इफेक्ट होतो. आणि दुसरी गोष्ट मी शिकलो तसं खूप लोक शिकले, तुम्ही पण शिकायला पाहिजे की रात्री कितीला झोपतो याचा सकाळी उठण्याशी संबंध नाही. म्हणजे तुम्ही रात्री 12ला झोपलं तरी 5ला उठायचं, 9ला झोपलं तरी 5ला उठायचं, 3ला झोपलं तरी 5ला उठायचं. हे आपलं शरीर करू शकतो, पण आपण आपल्या मुलाला देत नाही. आता दुसरा मुद्दा काय येतो, आपण त्याच्या डोक्यात भरवतो की तू इंजिनियर हो, तू वकील होशील, वडील वकील आहेत, वडील डॉक्टर आहे. त्याच्यापेक्षाही आपल्या पॅरेंट आणि शिक्षकांनी एक गोष्ट करायला पाहिजे की असे खूप गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कुठेही जवळ उत्पन्न, म्हणजे तुमचा एक अभ्यास, एक परिश्रम तुम्हाला 5 ते 6 ऑप्शन देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की हे ते अवेलेबल आहे का, माझ्या वेळेस काही नव्हतं. पण मी तुम्हाला नाव सांगतो, एक सरोजिनीबाई देशपांडे म्हणून, ते त्यांचे यजमान रेल्वेत मोठे अधिकारी होते.
त्यांनी मला बोलून घेतलं, तुला काहीतरी धडपड करायची, मी तुला इंग्लिश शिकवतो, इंग्लिश बोला. ठकार सर आणि ठकार बाई त्यांनी मला बरंच असं मार्गदर्शन केलं. सहस्त्रपती सरांनी मार्गदर्शन केलं. आणि मग गावातल्या जसे इंडिया सिक्युरिटी प्रेसचे अध्यक्ष चीफ ऑफिसर होते, पाठक म्हणून, असे अनेक लोकांनी तिथे मला घडवलं, बघवलं. आणि ते काय घडवू शकले तर माझ्यात हा बेसिक आई वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी, नातेवाईकांनी शेजान दिला होता की मला कोणीही जांभई देताना पाहिलं नव्हतं. मी कोणतंही काम करू शकायचो. 15 किलोमीटर चालणं म्हणजे काही वाटायचं नाही, कारण आम्ही अनेक कामासाठी तेवढं चालू शकायचो, सायकल चालू शकायचो. ते आताच्या विद्यार्थ्यात नाही. ते तुमच्या मुलाच्या याच्यात देणं अत्यंत आवश्यक. दुसरी गोष्ट जी मी पालकांना आणि शिक्षकांना सांगेल की आत्ताच्या मुलांमध्ये जे जनरल नॉलेज आहे, सामान्य विज्ञान किंवा माहिती, ती खूप कमी आहे. म्हणजे एखाद्या माणसाला कधी वाटत नाही की नाशिकचं नाव नाशिक का झालं, युक्रेन कुठे आहे, कोणता समुद्र कुठे आहे, आफ्रिका खंडात काय होतं, आपण काय इम्पोर्ट करतो, काय आपण आयात करतो, काय पाठवतो. तर का कोणास शकून माझ्या वेळेस ही सगळी जनरल नॉलेज म्हणतो की अशी तयारी ही खूप चांगल्या रीतीने होती. लोकची नावं, काम, जिओग्राफी, ही या सगळ्या गोष्टी या बेसिकली माहिती होत्या त्यावेळच्या. त्याच्यानंतर फिजिकली नाशिक सारख्या ठिकाणी 5-6 लोक, म्हणजे तुम्ही पाहाल मध्य नाशिक मध्ये गुलालवाडी, ओकाची तालीम, अहिल्याबाई, यशवंत महाराज, यशवंत व्यायामशाळा, या 8 महिन्यावर आम्ही जायचो. आणि तिथे मणिलाल, जेठालाल, बर्वे असे अनेक लोक होते की जे लोकांना बसून प्राणायाम शिकवायचे, मेडिटेशन करा म्हणून शिकवायचे, कॉन्सन्ट्रेशन शिकवायचे. आणि ह्या गोष्टींचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो, तुमचं फिजिक्स तयार होतं. त्याच्यानंतर पेठे हायस्कूलमध्ये जे 1 मी शिकलो, मी आधी शारदा विद्या मंदिरमध्ये होतो 5वी पर्यंत. म्हणजे आपल्या शाळेचे सगळे लोक तिथनं 4थी पर्यंत शिकून इकडे. तर तेव्हा हलणं हा पाप होता. बाकावर 2 जण असायचे, पण बैठक व्हायची. घरी सुद्धा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर 2 तास 2.5 तास प्रत्येकाने बसलं पाहिजे. ही आमच्यावर अलिखित सक्ती होती. आता मी पाहतो की कोणताही मुलगा 45 मिनिटाच्या वर जास्त बसू शकत नाही. तर ही बैठक ही देणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं, काही सवयी होत्या की कधी आम्हाला असं, मी सगळ्या भारतातल्या भागातले लोक पाहिले, एका वर्ग आहे विशिष्ट, त्याला जात धर्म असं काही नाहीये, मध्यम वर्ग आपण लो मिडल क्लास म्हणून, की त्या मुलांना खाण्यावर खूप कंट्रोल असतो, नंतर पैशावर खूप कंट्रोल असतो. अशा ह्या मुलांची जडणघडण होती की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचंय, आपण आई वडिलांवर बोज होऊ शकत नाही. आणि ही जाणीव आई वडिलांनी द्यायला पाहिजे. उलट आपण सांगतो की अरे आपल्याकडे खूप पैसे आहेत, तू काही काळजी करू नको, तुला पैसे ऍडमिशन मिळेल. तिथनं चूक होती. नंतरची एक गोष्ट मी पाहिली ती की भाषा. आपल्यामध्ये बऱ्याच लोकांना मराठी बोलता येत. माझ्यात एक दोष, परवा माझ्या सिनियर मित्राने, मी तुम्हाला नाव सांगू शकेल की मी डॉक्टर सुळे आणि डॉक्टर संकलेचा यांच्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं, आपण हिंदी गाणे वाच. आता मी सगळ्या आयुष्यभर हिंदी बोललो, माझं हिंदी बोलणं खूप शुद्ध आहे, पण मला हिंदी पुस्तकं वाचण्यात कंटाळा यायचा आतापर्यंत. आणि माझ्या असं लक्षात आलं की मराठीपेक्षा, इंग्लिशपेक्षा हिंदीत खूप सुंदर साहित्य आहे, इतिहास आहे, जो आपण वाचला पाहिजे. आणि मग जेव्हा हे मला कळायला लागलं तेव्हा मी माझ्या मुलांमध्ये आणि नातवांमध्ये हे दिलं की ह्यांना जी भाषा आपण बोलतो ती स्वच्छ आणि सरळ पाहिजे, ती सगळ्यांना नीट आली पाहिजे. म्हणजे मराठी असो, हिंदी असो, गुजराती असो, आपली मातृभाषा इंग्लिश आणि हिंदी आता जवळजवळ कंपल्सरी आहे. त्यामुळे आपल्याला सुंदर इंग्लिश बोलता आलं पाहिजे, हिंदी बोलता आलं पाहिजे. परदेशात जाणाऱ्या मुलांना मार्क मिळवण्यासाठी, म्हणजे परदेश म्हणजे कुवेतला धरा, दुबई धरा, सिलोन, ब्रह्मदेश म्हणजे आता
म्यानमार आणि सिंगापूर कुठे जा, हिंदी इंग्लिशला खूप महत्व आहे. ते आपण 5वी पासून म्हणजे 8वी पासून शिकलो. आता आपण मुलं 1ली 2री पासून शिकतात. तर कोणतीही भाषा शुद्ध आली पाहिजे. तिसरं एक आता गैरसमज आहे की आपल्याला लिहिण्याची गरज नाही, कम्प्युटर आहे, लिहिण्याची गरज नाही. हे अत्यंत चूक आहे. तुम्हाला अनेक वेळा लिहावं लागतं. आणि काही लोक म्हणतात जसे मी स्वाक्षरीवरून किंवा हस्तलेखनावरून, हस्ताक्षरावरून तुमचं भविष्य सांगतो. मी सुद्धा सांगू शकतो की आप लिखेंगे आप पडेगा खुदा, तुम्ही पुढे जाऊ शकत. त्यामुळे तुमचं लिहिताना कोणत्याही भाषेतलं शुद्ध लेखन उत्तम पाहिजे, इन्क्लुडिंग इंग्लिशचे स्पेलिंग, मराठीचं शुद्ध लेखन, हिंदीचं शुद्ध लेखन उत्तम पाहिजे. आता जर का तुम्ही तुमच्या मुलामध्ये हे शुद्ध लेखन, इंग्लिश, मगाशी आपण बोललो असं एक बॉडी क्लॉक, कुठेही जायला खूप फायदा होतो. आता पुढे आपण येऊ जरा की लिहिताना, बोलताना सगळ्या करताचे कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला थोडासा योगाचा उपयोग करून मेडिटेशन आणि कॉन्सन्ट्रेशन शिकलं पाहिजे, एकाग्रता शिकली पाहिजे. हे खूप पालकांवर अवलंबून आहे, कारण हे तुम्ही जर 6वी-7वी पासून सुरू केलं तर तो 10वी पर्यंत घडतो. आणि मग 10वीला त्याला आपल्याला सांगतात तू कुठेही जाऊ शकतो, कारण 10वी-11वी त्याला समजते आपल्याला पुढे जायचं. आता तुम्ही म्हणाल मी कसं शिकलो, तर मी सांगतो की मी जेव्हा सैन्यात दाखल झालो तेव्हा हे ऍडव्हान्टेज मला इतरांपेक्षा खूप होतं की कुठेही मी वेळेवर जायचो. आणि मी वेळेवर का जायचो तर पेठे स्कूलमध्ये असताना उशिरा येलं की तेव्हाचे जे हेडमास्टर असायचे, प्रिन्सिपल असायचे, ते छडी घेऊन उभे राहायचे. माझे वडील शाळेचे अध्यक्ष होते. मी 5वा, 6वा, 10वा होतो उशिरा येण्यात, 5 ते 7 मिनिटं उशिरा होता. तर देशमुख सरांनी मला टेबलावर हात ठेवायला सांगितलं. बाकीच्या लोकांना हातावर छडी मारायची, टेबलावर हात ठेवला, जोरात मारलं, वळ उठला. ते मला म्हणे आता घरी जाऊन वडिलांना सांग. तो हात मी लपून ठेवत होतो कारण मला लाज वाटली की मला उशीर आला म्हणून शिक्षा झाली. आणि जर का सर माझ्या वडिलांना भेटले तर मला घरी दुप्पट मार मिळेल. त्याच्यानंतर मी आयुष्यात कधीही उशिरा कुठेही गेलो नाही. आपल्या मुलांना न मारता सुद्धा हे शिकवता येईल. तसंच व्यवस्थित खोली, घर, बाथरूम सगळं व्यवस्थित शिकवलं तर पुढे त्याला IIT मध्ये किंवा कुठेही त्रास होत नाही, तो उत्तम मानला जातो. हे करणं आपल्या हातात आहे. आता मुलांनी काय करायला पाहिजे आणि शिक्षकांनी त्याला कशी मदत करायला पाहिजे की आपण सगळे मुलाची परीक्षा घेतो. आपल्याकडे मी खूप वेळा पाहिलं, माझा नातू किंवा त्यांचा पेपर घ्यायला जायचो, तो खूप पालक आपल्या मुलापेक्षा दुसऱ्याचा पेपर वाचतात, दुसऱ्याचं किती मार्क वाचतात. तर आपण आपल्या मुलाच्या परीक्षेपेक्षा म्हणजे टेस्टपेक्षा असेसमेंट की तो नक्की काय करतो, त्याला 80%, 90%, 100% मार्क पडल्यापेक्षा त्यांनी काय लिहिलंय आणि कसं लिहिलंय ह्याला जास्त महत्व आहे. आणि त्याचं आकलन किती झालं आणि ही कन्सिस्टन्सी आहे का. म्हणजे तो 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये काही मिळाले नाही, वार्षिकला 1-2 महिने अभ्यास करून पाठ झाला, डोक्यात काही आलं नाही, जे उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर त्याने दिलं, त्याला मार्क मिळाले. असं न होता त्याला तो विषय समजला आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि एकदा का मुलाला समजलं की मला हे करतो तर तो नक्की पुढे जाईल. दुसरं, तुम्ही विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे की जितकं आपण शिक्षकांकडनं समजून घेतो, आईवडिलांकडनं शिकतो, तेवढं किंवा जास्त आपल्या बरोबरच्या मुलांकडनं, मित्रांकडनं, भाऊ-बहिणींकडनं शिकतो, ज्याला इंग्लिशमध्ये लर्निंग फ्रॉम पियर्स म्हणतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटनमध्ये आता पंतप्रधान पदासाठी लढाई चालली, 9 लोक आहेत आणि त्यातले 4 सांगतात की आम्ही एकमेकांकडनं खूप शिकलो. म्हणजे शेवटपासून वरपासून हे तयार होतं की तुम्ही मुलांकडनं जास्त शिकता.
तो मुलगा अभ्यास कसा करतो, तो मुलगा बाहेर कसा जातो, त्याच्यात काय आहे, आणि हे स्पिरिट, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट, स्पर्धात्मकता त्या मुलामध्ये निर्माण करणं हे आपलं काम, की हे निर्माण करून दुसऱ्याला दोष द्यायचा नाही की तो आधीच हुशार होता, त्याला शिकवणी आहे, त्याचे वडील जास्त वेळ देतात, त्याला खोली चांगली, हे सगळं खोटं आहे. ही स्पर्धात्मकता येऊन आपण चांगल्या गोष्टी शिकायच्या आणि वाईट गोष्टी शिकायच्या नाही, हे काही लोकांमध्ये उपजत असतं, पण ते आपल्याला शिकवायला पाहिजे. दुसरं आहे की स्पेशल कोचिंग. आता स्पेशल कोचिंग म्हणजे काय होतं की मुलाला एकट्याला शिकवायचं, 1000 रुपये, 5000 रुपये, 10000 रुपये द्यायचे, काही लोक 20000 रुपये घेतात, त्याला ऍडमिशन मिळायला पाहिजे. ह्याच्यात सुद्धा एक प्रश्न सोडवायला बोलवलं किंवा विशिष्ट समजलेलं नाही सांगितलं तर चुकीचं आहे. कोचिंग म्हणजे त्याच्या डोक्यात भरणं नाही, त्याचं आकलन होऊन शांतपणे ते शिकायला पाहिजे. अनेक लोक, मी जिथे राहतो माझ्या घरासमोर चाटे क्लासेस होते, तिथे क्लासेस आहेत, तिथे परीक्षेच्या 2 महिने आधी बायोलॉजीच्या सरांकडे, केमिस्ट्रीकडे, घंटाकडे स्पेशल शिकवण्या असतात. 2 मुलं किंवा 1 मुलगा, तो परीक्षेत पास होतो पण पुढे त्याला समजत नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्याला बायोलॉजीमध्ये 80% वर मार्क आहेत 10वीला, त्याला पचन संस्था माहित नाही आणि डोळ्याला मोतीबिंदू का होत किंवा त्रास काय होत, अशा साध्या साध्या गोष्टी, कसं कनेक्शन कशामध्ये आहे हे त्यांना कळत नाही. म्हणून स्पेशल कोचिंग द्यायची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला आधीपासून ही तयारी करायला. त्याच्या पुढे दुसरं एक गोष्ट आपण अत्यंत महत्वाची आहे की आपल्या मुलाच्या सवयी कशा आहेत आणि त्यांनी चांगले मित्र निवडावे म्हणून आपण काय करायला. आणि हे कसं ओळखायचं, तो जो माझ्या वेळेस जो एक अनुभव आहे माझा, आणि माझ्यामुळे मी माझ्या स्वतःचा वापरला. तर पूर्वी मी घरी आलो तर जिना चढताना माझी आई सांगायची की मी बाहेर खाऊन आलोय का किंवा मी खोटं बोलतोय का. आता आपण वेळ काढून आपल्या मुलावर असा वॉच नाही, हे उपजत रित्या आलं पाहिजे आणि मुलांना हे आत्ता समजलं पाहिजे की हे कसं होतं, का होतं. आणि आता मी मुलांसाठी सांगतो की सगळ्यात पहिले तुमचं बॉडी क्लॉक, शरीर रचना समजून घ्या, त्याच्याप्रमाणे काम करा. त्याच्यानंतर काय व्हायचं हे महत्वाचं नाही. म्हणजे माझे वडील मला सांगायचे की तू जर चांभार झाला तर तो गावातला सगळं उत्कृष्ट कामगार चांभार पाहिजे, तू जर चोर झाला तर कधी पकडला नाही गेला पाहिजे, अशी स्पेशालिटी सगळ्यात पाहिजे. तर आपल्यात हे पाहिजे की मी कोणत्याही परिस्थितीत मला हे करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय, काहीतरी करायचं, हे तुम्हाला 8वी 9वीच्या आधी कळालं पाहिजे. आणि त्याची तयारी आता, आणि त्या तयारीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपले शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा तन मन धनाने ते ऐकायचं. आपलं निम्म लक्ष, आता किती झाले, 35 मिनिटं झाले, 5 मिनिटं राहिले मला जायचं, तिथे आपण गडबड करतो. आणि इतकं जर तुम्ही लक्ष दिलं शाळेत, की शाळेत शिकलेला अभ्यास, घरी आलेला अभ्यास हा त्याच्या पुढे जाऊ शकतो. पण आपल्याला काय सवय झाली की शाळेत काही शिकायचं नाही कारण मी शिकवणीला जातो, शिकवणीला काही शिकायचं नाही कारण मी घरी मला वाचायचं, आई पण वाचून घे, आणि ह्याच्यात आपण काही शिकत. तेव्हा जर तुम्ही शाळेत शिकत असला, माझ्या मताप्रमाणे हा आरोप दोघांवरही होऊ शकतो, शिक्षकांवर, पालकांवर आणि मुलावर, की सरकार खर्च करते, पालक आपल्या कमवल्यातल्या पैशातला मोठा वाटा शाळेला फी म्हणून देते, तुमच्यावर खर्च करते आणि तुम्ही काही शिकत नाही शाळेत, म्हणून शिकवणी यावं लागतं. आणि ही शिकवणी तुम्हाला कुठपर्यंत पुरेल, 10वी. 12वीच्या नंतर कुठलीही परीक्षा शिकवणीने होत नाही. तुम्ही जेव्हा चांगल्या सवयीत जायचं, इंजिनिअरिंगला, IIT ला, तर कसं शिक्षण सुरू होतो, प्राध्यापक येतात आणि म्हणतात की हा विषय, हे पुस्तक आज संपवलं, बोला कोणाला काय अडचण आहे. म्हणजे तुम्ही घरी अभ्यास करून त्या क्लासला जायचंय आणि सगळ्या जगात सगळीकडे. आणि जसं युद्धात म्हणतात की देयर इज नो रनर्स अप,
पहिला आला तोच, झाला तोच, पुढे त्याला काय मत आहे. तसं इथे आहे. ऍडमिशन मिळवायचे कुठे सोपं आहे, पण नोकरी मिळवणं पुढे येणं खूप अवघड आहे. तिथे तुमच्या मार्काला हल्ली पाहत नाही. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये कधीही तुमचे मार्क किंवा प्रशस्ती पत्रक वगैरे पाहिले जात. तुम्ही सांगितलं मी कबड्डी खेळतो, बास्केटबॉल खेळतो, म्हणतात ती संध्याकाळी ग्राउंडवर बघतो तुला काय. तर ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही 6वी 7वी पासून शिका की मला कुणी जो मी होईल ते उत्तम काम करेल. काय होईल ते होईलच, पण उत्तम काम करील म्हणून हे पाहिजे. आपली तब्येत उत्तम पाहिजे, सवयी उत्तम पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त काय होतं की तुम्हाला कोणते छंद पाहिजे. आता अनेक हजारो छंद आहेत, पण ते तुमच्या अभ्यासाला आणि प्रगतीला जोडलेले छंद असतात. आता माझ्या वेळेस काड्यापेटीचे वरचे कव्हर असं घोडाछाप काड्यापेटी, किल्ली छाप काड्यापेटी, ते आम्ही जमवायचो की माझ्याकडे 200 प्रकारच्या काड्यापेटीचे डबे आहेत, सिगरेटचे पाकिट आहेत, तिकीट आहेत, पण मला सांगता येईल की कोणत्या देशाचं आहे, मग तो देश कुठे आहे. तर मग आता तुम्हाला छंद असा असला पाहिजे की जो आयुष्यभर, म्हणजे तुम्ही 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्षाचे असताना पासून ते 70-75 वर्षे सुद्धा तो छंद तुम्हाला जोपासता आला पाहिजे. अनेक व्यायापड असेल जे तेव्हा तुम्हाला गोडी लागेल ते शेवटपर्यंत जाईल. तर ह्या गोष्टी तुम्ही आत्ताच करायला पाहिजे. दुसरं, जो तुम्हाला निवडायचं कुठे जायचं, इंजिनिअरिंगला जायचं, कोणत्या इंजिनिअरिंगला जायचं, का, हे तुम्ही 10वी 11वी जर प्लॅन केला तर एका म्हणजे आता तुम्ही कुठे जा, काय तू काय करणार आहे, मी स्पर्धा परीक्षांना बसणार. कोणत्या बसणार आहे, तर मी महाराष्ट्र स्टेटच्या याला बसणार. मग थोडा चांगला काय तुम्ही IAS ला बसणार. पण हा विचार तो कधीच करत नाही की तुम्ही केव्हा त्याची तयारी सुरू केली. मी मुंबईहून एकदा येत होतो, तेव्हा एशियाड खूप प्रसिद्ध होती आणि एशियाडनी येणं म्हणजे सौभाग्य होतं. तर मुंबईतनं मी निघालो आणि रात्र जागरण वगैरे झालं होतं. बसलो शांतपणे डोळे मिटून. मी साधारणपणे ठाण्याजवळ आलो तर डोळे उघडले, माझ्या शेजारी एक खूप तरुण मुलगी, लहान मुलगी बसली होती. ती मला म्हणाली, अंकल कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन. म्हटलं या प्लीज. तर म्हणे मी मुंबई हे आहे आयलंड आहे म्हणून आले की मुंबईला चारही बाजूनी समुद्र आहे. मी काल दिल्लीहून आले, आम्ही रेल्वेने आलो, मुंबईत थांबलो, आता शिर्डीला साईबाबा दर्शनला चाललोय, मला समुद्रच दिसला नाही. मग समुद्र दिसला नाही, मग तुम्ही याला आयलंड कसं काय म्हणतात, चारही बाजूने समुद्राला वेढलेला कसं काय म्हणतात. आणि आता आपण कुठे चाललोय, पूर्वेला मुंबईच्या का पश्चिमेला. तर बाई, माझ्या 30 वर्षात हा प्रश्न ती कोणी मला विचारला ना, तू काय विचारतेस, काय करते. तर ते म्हणे मी IAS ची परीक्षा पास झाले, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, आणि बाबाच्या दर्शनाला चालले. तर म्हटलं तू नवस केला होता. नाही नाही, अजिबात नाही, थँक्यू म्हणायला चाललं की माझ्या प्रयत्नानं मला सफल झालं. म्हटलं तू कसा अभ्यास केलास. तर ती म्हणाली मी 10वी मध्ये याचं सिलेबस मिळवलं की IAS परीक्षेला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसायला, आर्मीत जाण्यासाठी, स्टेटला जाण्यासाठी, बाहेर जाणे कोणते कोणते विषय लागतात. आणि तिथे मला समजलं की मला हे इतिहास, भूगोल आणि इंग्लिश माझं उत्तम आहे, ते मी प्रिन्सिपल म्हणून ठेवले, प्रिन्सिपल. पण मार्क मिळवायला बायोलॉजी, गणित ह्याच्यात 100% मार्क मिळते. म्हणून मी ठरवलं की मला 12वी आणि BA मध्ये कुठेतरी हे विषय पाहिजे आणि बाकीच्या ठिकाणी माझ्या आवडीचे विषय पाहिजे हे, कारण मला IAS ला हे विषय द्यायचे. मी आता कोचिंग करतो, खूप लोकांना समजतं की मी आता मला IAS द्यायचं, आर्मीत द्यायचं. बाबा तुझे विषय काय होते. तर मी चित्रकला होतो, गायन घेतलं होतं, मुलगी म्हणते मी शिवणकाम शिकत होते. तर मग IAS साठी पूर्ण इतिहास, पूर्ण भूगोल, पूर्ण विषयाचा अभ्यास करायला. काही ठिकाणी बायोलॉजी फक्त 10 ते 20 मार्काची, राज्यघटना 20 मार्काची. त्या 20 मार्कात आलेले कोणते प्रश्न असतात हे सगळ्या जगाला माहिती. पण आपण काय म्हणतो 20 मार्क आहे, जाऊ दे, होईल. तिथेच गडबड होती, कारण तिथे 20 पैकी 20, 40 पैकी 40 मिळाले
की तुमचं पर्सेंटेज वाढतं. तिथे आपण चुकतो. त्यामुळे आपल्याला कुठे जायचं आणि हा अभ्यास तुम्हाला कुठे होऊ शकतो की मला हा अभ्यास घ्यायचा आहे, हे ह्याप्रमाणे मी अभ्यास करणार आहे पहिल्यापासून ते ग्रॅज्युएट होतो. आता मी इंजिनिअरिंगला जाईल तर मग कुठे जायचं, तर सगळेजण तुम्ही IT मध्ये जा नोकरी मिळेल, तुम्ही इकडे जा नोकरी मिळेल. तर आता एक पेन टेक्नॉलॉजी म्हणून एक विषय होता. तर एक मला विद्यार्थी भेटला, तो पेन टेक्नॉलॉजीत गेला आणि इकडे नोकरी केली, जहाजावर नोकरी केली, अमुक केलं तमुक केलं. तर मला वाटतं यांनी चुकीचं धरलं. सगळेजण इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, रेडिओ टेक्नॉलॉजी असे चांगले विषय घेतात. मग हा यांनी पेन टेक्नॉलॉजी का घेतली? मग त्याला तू काय करतो? तर म्हणजे माझा मोठा धंदा आहे. काय करतो तू? तर म्हणे रेडिएटर हा जो पेन देतात त्याच्यामुळे रेडिएटर ब्लॉक होतो. तर मी ती सिस्टीम काढली की पेन रेडिएटरला कसा पेन द्यायचा, त्याचा मी ऍडवायझर आहे. कोणत्या कंपनीत? मर्सिडीज बेंझ. तर त्याला पहिल्यापासून माहिती होती की टेक्नॉलॉजी, पेन टेक्नॉलॉजीचा उपयोग कुठे कुठे करेल. म्हटलं बाबा तुला कसं समजलं? आणि गुगल सर्चने मी 11वीत शोधलं की तुमच्या घरात असलेलं गोदरेजचं कपाट, भिंत, त्याला कसा रंग द्यायचा, हा रंग देण्याने काय फायदा होतो. आणि मग हळूहळू माझं लक्षात आलं की इथे पैसे मिळतातच, पण ह्याच्यात आपल्याला स्वतःचा पेन तयार करता येईल. म्हणून तेव्हापासून आपल्याला माहिती पाहिजे की मला काय करायचंय आणि त्याची प्रिपरेशन तेव्हा करायला पाहिजे. दुसरं, ऑप्शन किती ठेवायचे. म्हणजे आता जेव्हा पाहतो की मी आर्मीत जाणार, मग तो येऊन सांगतो की मला एअरफोर्स मध्ये जायचं होतं पण तिथे मी सिलेक्ट झालो नाही. मग आता रडायचं का की माझा चष्मा होता, असं काहीतरी खोटं कारण द्यायचं. तर तुम्ही प्रत्येक वेळेस हे खोटं आहे की माझं नशीब कमी आहे किंवा माझा लक नव्हतं. त्यामुळे आत्तापासून तुम्हाला 3 ऑप्शन ठेवायला पाहिजे की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देईल, मी इंजिनियर होईल. मग इंजिनियर झालं पुढे काय करणार, त्याची काय तयारी केली. तर जर इंजिनियर झालो नाही तर मी डिप्लोमा करून काय करू शकतो. जर डिप्लोमा झालो नाही, इंजिनियर झालो आणि मग ग्रॅज्युएट झालो पण मला इंजिनियर व्हायचं. आता तुम्ही चौकशी करा की अनेक कंपन्यांमध्ये इंजिनियर पेक्षा जास्त काम, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो फाउंड्रीमध्ये 5-6 लोक नाशिकला आणि पुण्याच्या आता दादा आहेत, ते ग्रॅज्युएट आहेत आर्ट्सची. त्याला जायचं होतं फाउंड्री करायला, इंजिनियर म्हणून फाउंड्री काढायची, जमलं नाही. त्याचे नाव बाय ऍक्सिडेंट देशपांडे. त्याला मी एकदा म्हटलं साहेब तुम्ही करता काय? तर म्हणजे तुला एकच उदाहरण देतो की एका ठिकाणी रिजेक्शन आलं. मी रिजेक्शनचा एक्सपर्ट. क्राफ्टला असतो याच्यामध्ये, स्ट्रोक्स मध्ये, पिस्टन मध्ये. आता कमी झाले तेव्हा, तर त्याला म्हणे सगळे गेले की याचं रिजेक्शन काय तर कोणाला कळालं. मी त्याला सांगितलं तुम्ही जिथे तुमचा ब्लॉक तयार करतात तिथे उतार आहे, म्हणजे आपल्या जमिनीत उतार आहे. त्या उतारामुळे कुठेतरी हे 1.25 सेंटीमीटर, 1/2 सेंटीमीटर वाकडं होतंय आणि म्हणून रिजेक्ट होतं. त्याच्यातून 1 लाख रुपये सापडून द्यायचे. म्हणजे तुम्ही जर इंजिनियर बनणार असाल तर तुम्ही फक्त बी होऊ शकत नाही, न होऊ शकता, पण तुम्हाला असे ऑप्शन पण पाहिजे, विषय सोडणार नाही. आणि दुसरं, आपण जे मी छंद म्हणालो मगाशी जसं सांगितलं तसं, ते छंद तुम्हाला आयुष्यभर पुरतील असे पाहिजे, आत्ताच निवडायचे पाहिजे. कसं काय पाहिजे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यात प्रचंड बोल्डनेस पाहिजे. आणि हे तुम्हाला आई वडील, शिक्षक शिकू शकत नाही, सुरुवात करू देऊ शकतात. आता बोल्डनेस म्हणजे तुम्हाला कोणाच्यावर मुस्कडीत मारायची नाही. तो असा पाहिजे की मला समजलं नाही तर मी कुठे जाऊन ते ज्ञान उपलब्ध करून, मला माझ्या कमीपणाची लाज वाटणार नाही. आणि मी सांगतो तसं नाहीये. विवेकानंदांनी सांगितलं होतं शिक्षकांना की तुम्ही जे शिकतात किंवा आई वडिलांना, तुम्ही जे शिकतात ते मला समजत नाही, मला समजेल अशा भाषेत तुम्ही शिकवा. हे त्यांनी आपल्याला शिकवलं. तसं हा बोलणेस आपला नेहमी सगळीकडे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोललं तर कधीतरी तुम्ही पकडला जाता कुठेही. आणि आपण
आपल्याला कधी फसू शकत नाही. रोज मी म्हणतो की उद्यापासून मी सकाळी 5ला उठेन, खूप अभ्यास करेन, मला इंजिनियर व्हायचंय, मला राजकारणात जायचंय, मला इकडे जायचंय. तसं होऊ शकत नाही. याला पहिल्यापासून उत्तम मेहनत लागते. आई वडील, शिक्षक तुमचे गाईड होतात. शिक्षक तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुमच्या डोक्यात शिरू शकत नाही. त्यांनी दिलेलं शिक्षण तुम्ही जर डोकं उघडं ठेवलं, डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले, तोंड बंद ठेवलं प्रश्न विचारत तरच शिकतात. हा माझा स्वतःचा अनुभव. आणि हे जे आपण पाहतो हे कोणत्याही गोष्टीला एक लिमिट असतं. व्यायाम किती करावा, खावं किती, काय खावं, किती कपडे करावे, किती पैसे खर्च करावे, हे लिमिट तुम्ही आत्तापासून जर मुलं शिकले तरच ते पुढे व्यवस्थित राहू शकतात. मला वाटतं मी माझा वेळ बरोबर घेतलेला आहे आणि प्रश्न विचारणं कठीण आहे, तरी मी तुमच्यातर्फे शिक्षकांना किंवा कोणाला बॅटरी लो बॅटरी थँक्यू, धन्यवाद. आता हे पाहिजे माझी चुकी झाली की बॅटरी पाहिजे जोडली गेली का नाही. नक्की लक्षात ठेवा, हे मुद्दाम केलं होतं की तुम्हाला सुद्धा कळावं की मी जर भाषण द्यायला आलोय तर माझं काम आहे. लोड केलेली आहे का नाही, ऐकू जाते का नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो की मी भाषण द्यायला आलोय, मला कोणी फोर्स केला नव्हता. मला तुमच्याशी बोलायचं होतं, मला तुमचं सांगायचं होतं. कारण ज्या लोकांनी मी नाव घेतली ती 4च होती, त्याच्यापेक्षा खूप होती. प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक मित्रांनी मला शिकवलं. आणि म्हणून हे जे काय मला मिळालं, मला माहित नाही तुम्हाला उपयोग होईल का नाही, का मी योग्य बोललो का नाही, पण हे तुमच्याकरता पोचवावं, तुम्हाला कळावं. आणि माझ्यासारखा माणूस ज्याच्यात 5वी इंग्लिश सुरू केलं, 22 वर्षापासून कुठेही इंग्लिश बोलला नव्हता, तो जाऊन जन्म घेतलेल्या इंग्लिश माणसाबरोबर कॉम्पिटिशन करू शकला. आर्मीमध्ये कोणत्याही माणसाची कॉम्पिटिशन करू शकला. आणि कुठेही आपल्या, ज्याला आम्ही मराठीत को म्हणतो, म्हणजे मराठी आर्मीमध्ये तुमच्यामुळे नाव खराब झालं युनिटचं तर चूक आहे. तर माझ्यामुळे मी माझ्या देशाचं, माझ्या धर्माचं, माझ्या शाळेचं, माझ्या महाराष्ट्राचं नाव कमी होऊ दिलं. हे का शिकलो, तर ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या होत्या, या ऍक्सिडेंटली घडल्या. आता मी थोडं तुम्हाला जागा केलं, काही समजलं नाही तर मला केव्हाही विचारा, मी शिकवायला आवडेल. कारण इतर लोकांनी मला बोलू नाही शिकवलं, त्यांचे उपकार मी कधी विसरू शकणार नाही. तसं गुरु ब्रह्मो हे लक्षात ठेवा. आणि आपण आता असं म्हणता येणार नाही, शांतपणे ऐकलं म्हणून अनेक धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आजच्या या व्याख्यानमाले प्रसंगी आपल्या पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी कर्नल आनंद देशपांडे सरांनी करिअर काउन्सिलरच्या भूमिकेतून आपले स्वतःचे अनुभव आणि विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी किंवा शाळा आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीच्या संदर्भात किंवा पुढे भविष्यात आपल्याला काय व्हायचंय याच्या संदर्भात कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलचं सविस्तर वर्णन आपल्या स्वतःच्या अनुभवामधून आपल्या समोर मांडलेलं आहे. देशपांडे सर, या ठिकाणी एक छोटासा प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी आपल्याला विचारू इच्छितो की समजा शाळांमध्ये विद्यार्थी शिकत असताना ते अनेक आपल्या करिअरच्या बाबत त्याला जो काही निर्णय घ्यायचा असेल तर तो कुठल्या वयामध्ये घेतला पाहिजे. म्हणजे मी एक स्पेसिफिक असं विचारू इच्छितो की डिफेन्समध्ये समजा एखाद्या मुलाला करिअर करायचं असेल तर अशा मुलांनी कोणत्या इयत्तेपासून या विषयाची तयारी केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, हा एक प्रश्न आहे. आणि करिअर निवडताना पालकांनी त्याला कसा सपोर्ट करावा किंवा पालकांनी काय करावं. बऱ्याचदा असं लक्षात येतं की शेजारचा मुलगा MBBS कडे गेला म्हणून 12वी नंतर माझ्या मुलाने देखील MBBS किंवा MS केलं पाहिजे, इंजिनिअरिंग केलं पाहिजे. आपला एखादा नातेवाईक वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये जाऊन करिअर करतो तर माझ्या मुलाने देखील तसं केलं पाहिजे अशी आईची इच्छा आहे, बाबांची इच्छा आहे, आजोबांची इच्छा आहे.
असं बऱ्याचदा मुलांच्यावर लादलं जातं. तर त्या अनुषंगाने आपण पालकांना काय सजेशन द्याल? माझ्या मतात मी बऱ्याच गोष्टी ऑलरेडी बोलताना आपल्याला सांगितल्या आहेत, पण हा अत्यंत उत्तम प्रश्न आहे. आपल्याकडे आता टेस्ट करून सांगतात की याला लॉला जाऊ शकेल, हा हिस्ट्रीचा प्राध्यापक होईल, अमुक होईल, तमुक होईल. मला असं वाटतं की पालकांना हे ओळखता आलं पाहिजे की माझ्या मुलाला रुची कशात, गाड्यात रुची आहे का, कशात रुची आहे, काय शिकण्यात रुची आहे. एक दुसरं, आपण असं जर पाहाल की एक काळ असा होता की साधारणपणे मुंजे केली म्हणजे 7व्या-8व्या नंतर तो गुरुकुलात जायचा. गुरुकुलात गेल्यावर सुद्धा त्याला आपण एक्झॅक्टली काय व्हायचं तेव्हा समजायचं नाही, पण गुरूंबरोबर राहून त्या गुरुकुलमध्ये राहून तो शिकायचा. आता आपण घरी हे गुरुकुल म्हटलं तर कुठलाही हे जे आहे ते शिक्षण 10वीच्या आधी सुरू होत नाही, स्पेशल शिक्षण. तर आपण साधारणपणे 9वी पर्यंत मुलाची आधी सर्वांगीण तयारी करून घ्यायला पाहिजे. त्याची सुरुवात 5वी-6वीत झालं पाहिजे की आपल्या मुलाला 1 किंवा 2 चांगले खेळ, 1 किंवा 2 काही छंद आणि हस्ताक्षर वगैरे सगळ्यांना माहिती ह्या गोष्टी आणि आवड अभ्यासाची निर्माण करून द्यायला पाहिजे. आणि जसजसा तो मोठा होत जातो तसतसा त्याला पाहून, म्हणजे आता मी थोडक्यात सांगतो की आपल्याकडे शिक्षणात किती भाषण देण्यासाठी किती लोक कॉम्पिटिशन घेतात, शुद्ध लेखनात किती लोक कॉम्पिटिशन घेतात, कविता करण्यात किती लोक कॉम्पिटिशन घेतात, त्याच्यावर तुमच्या मुलाचा कल तुम्हाला कळू शकतो. आता आपल्याला म्हणजे जॅक ऑफ ऑल टूल्स कधीही करायचं नाही की अरे तू कवितेत जायला पाहिजे, तू हे करायलाच पाहिजे, निबंध द्यायलाच पाहिजे, कबड्डी खेळायलाच पाहिजे, क्रिकेट खेळायलाच पाहिजे. हे करण्यापेक्षा 5वी पासून ते 6वी, 7वी, 8वी पर्यंत तुम्ही पहा की त्याला कशात गती आहे आणि तो अभ्यासाला द्या. आजच्या जगात तुम्ही त्याला असं तयार करायला पाहिजे की हा कुठे गेला तर चपकल बसेल. आणि म्हणून मी जसं मगाशी म्हटलो की त्याची बॉडी क्लॉक, कॉम्पिटिटिव्हनेस, अशा 5-6 गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्या तगड्या झाल्यानंतर मग तुम्ही त्याला ज्ञान घेतो किती, आकलन किती करतो, आणि मग तुम्ही 10वी ते 12वी या 2 वर्षात त्याला सांगू शकाल की तू इंजिनिअरिंग जायला लायकीचा आहे. खूप लोकांना सांगतात तू IIT ला जायचा लायकीचा, तिथनं तयारी कर. आता तुम्हाला जर हे उलट मी सांगतो की तुम्ही जेव्हा पेठे हायस्कूलमध्ये गेला, जी सगळ्यात जुनी शाळा आहे, किंवा कुठे जा, तिथले बोर्ड वाचा आणि जो 10वीला 12वीला पुढे पहिला दुसरा आलाय त्याचा अभ्यास करा, त्याला जाऊन भेटा, त्याच्या कलिगला विचार, तुम्हाला समजेल की कुठेतरी 8वी-9वी पासून त्यांनी सुरुवात केली. ती आपल्या मुला करता येईल. आणि आपला मुलगा नेहमी पहिला येणार नाही, तो घडत जाईल. मुख्य काय की त्याचे डोकं तो कसं उघडं ठेवतो हे यायला, आणि त्याला लागणारे म्हणजे आता त्याला अभ्यासाची गोडी लागली तर त्याला बसायची तयारी आपण करायला पाहिजे. त्याला ती सुविधा देऊन नुसतं उपयोग नाही, तो बसला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, ते आपण द्यायला पाहिजे. आणि ह्या जगात या गोष्टी आहेत, माझ्या वेळेस नव्हत्या, आता गुगल मी एका मिनिटात मिळतात, पण त्या सगळ्या मिळत नाही. ते तुम्ही त्याला शिकवायला पाहिजे. तर ती जर तयारी तुम्ही करून घेतली, त्याला सिलेबस दाखवलं की तुला जर आर्मीत जायचं आहे तर NDE ची टेस्ट या दिवशी या तारखेला होती, ती कधीही बदलत नाही. त्याच्यानंतर मेडिकलला जायचंय तर काय करायला, किती टक्के मार्क मिळाला पाहिजे, ती परीक्षा केव्हा असते, अशा सगळ्यांचं सिलेबस ज्याला आपण म्हणतो, त्याला मराठी शब्द मला सापडला नाही, ते सिलेबस तुम्ही त्याला 10वीत दाखवला पाहिजे आणि तुम्ही त्याप्रमाणे विषय निवडायला पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त एक उत्तम व्यक्ती म्हणून तुम्ही त्याला घडवलं, त्याला जरा कॉन्सन्ट्रेशन दिलं, ज्याला इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस म्हणतात, ते तो मग आपोआप घडेल. पण हे माझ्या मताप्रमाणे साधारणपणे 9वी मध्ये तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे म्हणा किंवा भारतीय जाणी सगळ्या धर्मात, शीख धर्मात, मुस्लिम धर्मात, सगळीकडे मुंजी सारखा एक हे असतो, काळ असतो, विधी असतो की तेव्हापासून मुलाला शिकवायला. तर तेव्हापासून शिकून तेव्हा तो 3री 5वी 6वीच्या आसपास असेल, आणि 7वी-8वी पासून त्याला इंडिपेंडेंट करून सांगायला पाहिजे की तुला हे जर करायचं असेल तर हा अभ्यास करायला, आणि थोडी 9वी पर्यंत मदत करायची, 10वी पर्यंत मदत करायची. 10वीच्या नंतर तुम्ही मदत केली तर त्याच्या चुकी आहे किंवा तुमच्या चुकी.
हे नक्की लक्षात ठेवा. धन्यवाद सर. एक छोटासा प्रश्न हो. याला जोडून असा विचारतो सर, बऱ्याचदा करिअर निवडत असताना पालकांकडून किंवा इतर मित्रांकडून किंवा इतर नातेवाईकांकडून फोर्स होतो आणि विद्यार्थी आपली आवड नसताना देखील वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअरला सुरुवात करतात आणि असं लक्षात येतं की पहिलं वर्ष दुसरं वर्ष झाल्यानंतर तो विद्यार्थी यशस्वी होत नाही, त्याला अडचणी निर्माण होतात, तो नैराश्यात जातो आणि आपला मुलगा नैराश्यात गेला, डिप्रेशन मध्ये गेला की त्याचा इफेक्ट पालकांवर देखील होतो. तर अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही थोडक्यात काय सल्ला द्या? आता मी वकील, डॉक्टर, इंजिनियर कोणीतरी आहे आणि मी माझ्या मुलांना सांगतो, लेका तुला 35% मार्क मिळू दे, मी 20 लाख रुपये देऊन तुला डॉक्टर करतो, गादी सांभाळ, माझा धंदा आहे गादी सांभाळ, वकिलीची गादी सांभाळ, मी तुला शिकवतो. आत्ताच्या जगात तसं होत नाही. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही डॉक्टर आहात, प्रसिद्ध वकील आहात, शिक्षक आहात, कुणी आहात, तुमचा मुलगा तुमच्या नावावर 5 वर्षापेक्षा जास्त जगू शकतो. त्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्या मुलामध्ये ताकद किती आहे आणि तसं त्याला घडवायला पाहिजे. दुसरं मी एक पुन्हा सांगतो की हे प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्या की त्याला अशी शक्ती द्या, त्याचं ज्ञान, तब्येत, स्वभाव, सवयी अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती, मी आता बोलता बोलता डायरेक्ट सांगितलंय की हे त्याची एफडी आहे, फिक्स डिपॉझिट आहे. तुम्ही तुमची प्रॅक्टिस देण्यापेक्षा त्याला 1 कोटी दिले तर तुमचा मुलगा नीट असेल तर त्या 1 कोटीचा उपयोग चांगला करेल. तसंच तुम्ही त्याला हे जे स्किल्स आहेत की काही जण, तुम्ही आता पु ल देशपांडेची पुस्तकं वाचली तर ते आपण म्हणतो की असं जीवन कसं आहे, त्याच्याकडे गाडी नाही काही नाही, पण तसं ज्ञान इतकं आहे, त्याच्या इतिहासाचा छंद इतका आहे, तो त्याच्या ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून इतकं उत्तम काम करतो, तो सुखारी जगतो आणि मग वडिलांनी ठेवलेल्या पैशाचा जास्त सुपयोग करतो. तर त्याला सगळं रेडीमेड द्यायला, हे ताट भरले तू जेव, असं करण्यापेक्षा हे ताट कसं करता येईल हे आपण त्याला शिकवायला पाहिजे. आणि तुमचा हल्ली काय होतं की तुम्ही मुलांना भेटतच नाही. मी स्वतः पाहतो की मी जोपर्यंत एफर्ट्स घेतले नाही की मला माझ्या मुलींबरोबर राहायला पाहिजे, माझ्या नातवांबरोबर वेळ द्यायला पाहिजे आणि मग ते वेळ काढतो, तर मी जर प्रत्येक वेळेस त्यांना, म्हणजे शेवटी काय होतं की त्यांना, मला गरज आहे त्यांना चांगलं करायची, म्हणून मी त्यांच्या जवळ असं जातो की त्यांच्या नकळत मी त्यांच्याशी बोलतो. तसं आपण केलं तर उपयोग आहे. आता माझे वडील उत्तम पोहायचे, पैलवान होते, पुढारी होते. त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की माझ्यानंतर तू पुढारी, कारण मला ते जमलं नसतं, त्यांना कळालं. पण त्यांनी मला शेती शिकवली की ह्या शेती असं करायचं. आता अनेक कारणामुळे मला 15-20 एकरापैकी आता माझ्या वाट्याला 5 एकर आले, पण मी तिथे 11 एकरची शेती करू शकतो, कारण ते मी तिथे तेव्हा शिकलो. तेव्हा मला वडिलांनी शिकवले, पहिली गोष्ट काय की तू जनावर जर तुमच्या शेतीत शिरलंय ते कुठेच शिरलंय हे तुला वासाने आणि आवाजाने समजलं तरच तू ते कंट्रोल करू शकतो. आणि हे जे मी 7वी-8वीत शिकलो, त्यांनी युद्धात मला हे लक्षात आलं की आवाज कुठनं येतो हे तुमच्या कानाला ती दिशा समजली पाहिजे. आलेला माणूस, बाजारात गेलेला माणूस, तो काय विकतोय काय घेतोय पाहिलं तर जेव्हा तुम्ही सैन्यात जाता तेव्हा 700 लोकांच्याकडे काय सामान आहे, कारण ते सामान ठरलेलंच, या नंबरकडे हे सामान, हे सामान, हे सामान, ते कळलं पाहिजे की तुम्ही त्याला पकडल्यावर सांगता आलं पाहिजे तुझ्याकडे हे पाहिजे होते, नाही आण, पण शेवटच्या क्षणी ते मिळत नाही. तसंच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही मुलांना घडवताना असं घडवा की त्याला कुठेही बसवा, तो चोख आहे. आणि हे सोपं काम नाही. तर मुलगा पण तयार पाहिजे, त्याला तुम्ही करून द्यायला पाहिजे. मी टीव्ही पाहिन कारण माझ्या आयुष्यात मी आधी हा टीव्ही नव्हता, तू पैशाने तू अभ्यास करायचा, हे होत नाही. तुम्हाला घडवून करून लीड करायला लागेल तरच तुमचा मुलगा ते करेल. आणि तुम्ही डॉक्टर असा, वकील असा, प्राध्यापक असा, व्यापारी असा, वेळ मुलांसाठी काढलाच पाहिजे. आणि मुलांनी सुद्धा 7वी-8वी त्याला कळायला पाहिजे की जर मला काही आयुष्यात करायचंय तर हे ध्येय म्हणून घ्यायला पाहिजे, तरच हे होईल. अजून काय पाटील सर?
ऐकत असलेले सर्व पालक आणि विद्यार्थी यांना हे व्याख्यान अत्यंत प्रेरणादायी असं ठरणार आहे. या ठिकाणी मला एक वाक्य आठवतं वामनराव पैंचं, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला जर काही घडायचं असेल तर आपणच शिल्पकार आहोत. आणि आपण काय केलं पाहिजे, आपण चांगल्या सवयी लावल्या पाहिजे, आपण शिस्तबद्ध पद्धतीने आपलं पूर्ण जीवन आणि आपण जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्तीसाठी आपण कायम ध्यास घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश सरांनी आपल्या व्याख्यानातून आज दिलेला आहे. एक लष्करी अधिकारी म्हटला की त्यांच्या मागे अनुभव खूप मोठा असतो आणि अनुभवातून त्यांनी आपल्याला जे काही आज व्याख्यान दिलेले ते नक्कीच सर्वांना उपयोगी पडेल यात शंकाच नाही. आपल्या विनंतीला मान देऊ सर इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व श्रोतू वर्गाच्या वतीने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या व्याख्यानमालेसाठी नेहमीच सहकार्य करणाऱ्या संस्था पदाधिकारी आणि शाळेतले सर्व पदाधिकारी यांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचं व्याख्यान हे संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.